सकाळी सूर्य नुकताच उगवत होता आणि खोलीभर ऊन पसरत होतं. तेवढ्यात मला खोलीत कसली तरी चाहूल लागली. म्हणून मी डोळे उघडले तेव्हा माझ्या अंतराजवळ जमिनीवर एक माणूस बसलेला दिसला. तो 50शीचा दिसणारा माणूस कुष्ठरोग्याच्या शेवटल्या अवस्थेत होता. साक्षात मृत्यूच जणू. मी जागा झालोय असं पाहून तो म्हणाला, गरिबाच्या खोलीत नीट झोप लागली का साहेब तुम्हाला? पलीकडच्या गावातल्या मित्रांना भेटायला 2 दिवस गेलो होतो. परत आलो तर माझ्या खोलीत तुम्ही झोपलेले. म्हटलं तुम्हाला जाग येईपर्यंत बसून राहावं. कुष्ठरोग म्हणजे पूर्वेकडचा सर्वात जास्त भयानक आणि सर्वात जास्त संसर्गजन्य रोग. कुमाऊ भागात त्याचा विशेष प्रादुर्भाव आणि त्यातल्या त्यात अल्मोडा जिल्ह्यात तर फारच. इथले लोक दैववादी. त्यांना कुष्ठरोग म्हणजे देवाजीची अवकृपा वाटते. ते कुष्ठरोग्यांना इतरांपासून वेगळं करत नाहीत की तो संसर्गाने पसरू नये म्हणून कसलीही खबरदारी घेत नाहीत. म्हणूनच मी निवडलेल्या खोलीत गेले कित्येक वर्षे एक कुष्ठरोगी राहतोय हे मला सांगायची सरपंचाला गरज वाटली नव्हती. मी झटपट कपडे घालून तयार झालो आणि आमच्या वाटाड्या येताच तिथून निघालो. कुमाऊ भागात फिरताना माझ्या मनात नेहमीच कुष्ठरोगाची भीती असायची. त्या अभागी माणसाच्या खोलीत रात्र काढल्यानंतर कधी नव्हे इतकं माझं मला अस्वच्छ वाटू लागलं. वाटेत लागलेल्या पहिल्या ओढ्यापाशी मी सर्वांना थांबवलं. नोकराला माझी न्याहारीची तयारी करायला आणि इतर माणसांनाही थोडं खाऊन घ्यायला सांगितलं. मग माझी सतरंजी धुण्याची आणि बिस्तरा उन्हात पसरण्याची सूचना दिली आणि कार्बोलिक साबणाची वडी घेऊन मी ओढ्यात उतरलो. जरा खालच्या अंगाला पाण्याच्या काठाशी मोठाले दोंडे होते तिथे गेलो. त्या खोलीत असताना माझ्या अंगावर जे जे कपडे होते ते सर्व कपडे मी काढले. साबणानं खसाखसा घासून धुतले आणि एका दोंड्यावर सुकायला ठेवले. मग उरलेल्या साबणाने माझं अंग चोळून धुतलं. त्या दिवशी आंघोळ करण्यात मी जेवढा वेळ घालवला तेवढा यापूर्वी कधीही घालवलेला नव्हता. जवळजवळ 2 तासांनी त्या धोंड्यावरचे सुरकतलेले कपडे घालून मी माझ्या माणसांकडे परत गेलो. तेव्हा मला स्वच्छ सुचिरभूत वाटत होतं आणि भूकही लागली होती. आमचा वाटाड्या म्हणजे एक ध्यान होतं. 4.5 फूट उंची, मोठं डोकं, केसाच्या लांब जटा, शरीर म्हणजे जणू पिंप, आखूड पाय, बोलणं कमी. आपल्या वाटेत कुठे अवघड चढ आहे का असं मी त्याला विचारलं. तेव्हा त्यानं आपल्या हाताचा तळवा पसरून म्हटलं, इतकी सपाट जमीन आहे आपली वाट. त्यानं असं म्हटलं आणि ताबडतोब आम्हाला एक अत्यंत उभट उतरणीवर खोल दरीत उतरवलं. मला वाटलं आता हा वळेल आणि दरीतूनच नदीपर्यंत नेईल. पण एकही शब्द न बोलता, मानही न हलवता दरीतला मोकळा सपाट भाग ओलांडून तो पलीकडचा डोंगर चढू लागला. चढ चांगलाच उभटणे अवघड होता. जिकडं तिकडं काटेरी झुडपं होती. शिवाय सबंध वाटेवर वाळूतले गोटे होते. त्यामुळे पुढं जाणं आणखी कठीण झालं होतं. त्यातच सूर्य माथ्यावर आला होता आणि चांगलाच तळपत होता. आम्ही कसे बसे तो डोंगर चढून गेलो तेव्हा घामानं न्हावून निघालो होतो आणि थापा टाकत होतो. पण आमच्या वाटाड्याचे पाय खास असे चढण्यासाठीच देवाने घडवले होते की काय कोणास ठाऊक, कारण त्या पठ्ठ्यावर त्याचा कसलाच काही परिणाम दिसत नव्हता. डोंगर माथ्यावरून दिसणाऱ्या विस्तृत विहंगम दृश्याचं आम्ही कौतुक करत असतानाच वाटाड्या म्हणाला की पानार नदी गाठण्यासाठी आणखी 2 उंच डोंगर पार करावे लागणार आहेत. आमच्या बरोबरच्या पनवा गवंड्यानं आपल्या बायका मुलांसाठी बऱ्याच वस्तू घेतल्या होत्या. त्या वस्तूंच्या गाठोड्याखेरीज त्याच्याकडे एक गडद रंगाचा भला मोठा जाडजूड ओव्हरकोटही होता. पनवानं तो बोजट डगला वाटाड्याकडे दिला आणि त्याला म्हटलं, बाबा रे, आता आम्हाला तू कुमाऊमधले सगळे डोंगर पालथे घालायला लावतोयस, तर आता उरलेल्या वाटेवर तू एवढा डगला तू सांभाळ. वाटाड्याच्या कमरेला मेंढीच्या लोकराची एक दोरी बांधली होती. ती त्यानं सोडली आणि ओव्हरकोटची घडी करून त्या दोरीनं तो आपल्या पाठीवर बांधून टाकली. उतार आणि चढ, पुन्हा उतार आणि पुन्हा चढ. मग दूर खोल दरीमध्ये आम्हाला नदी दिसली. आतापर्यंत आम्ही डोंगर तुडवले ते पाय वाटेविना आणि वाटेत एक सुद्धा खेडं आम्हाला दिसत नव्हतं. पण आता आमच्या पायाखाली एक अरुंद वाट होती. ही वाट सरळ खाली नदीपर्यंत गेली होती. जसजसे आम्ही नदीच्या जवळ जाऊ लागलो तसतशी ती नदी मला आवडेनाशी झाली. ती वाट नदीला जाऊन भिडली होती आणि पुन्हा पैल तेलावरून ती पुढे गेली होती. याचा अर्थ नदी पार करण्यासाठी तिथं नदीतून वाट होती. पण आता नदीला पूर होता आणि नदी ओलांडणं मला धोक्याचं वाटत होतं. पण वाटाड्याच्या मते नदी ओलांडण्यात अजिबात धोका नव्हता.
तेव्हा मी बूट मोजे काढले, पनवाचा हात धरला आणि पाण्यात उतरलो. नदी सुमारे 50 यार्ड रुंद होती. पूर असूनही मध्येच पाण्यावर खडकाचे सुळके दिसत होते. त्यावरून नदीचं पात्र चांगलंच खडकाळ असणार असा मी तर्क केला. माझा अंदाज बरोबर होता. आम्ही 2-4 वेळा ठेच काढलो. पाय निसटून वाहत जातोय की काय असं 1-2दा झालं, पण थोडक्यात वाचलो आणि शेवटी कसे बसे धडपडत आम्ही पैल तीरावर पोचलो. आमचा वाटाड्या आमच्या मागोमाग नदीत उतरला होता, म्हणून काठावर पोचल्यावर मी मागे वळून पाहिलं तर काय, तो बुटका इसम संकटात सापडला होता. जे पाणी आमच्या मांड्यापर्यंत होतं तेच त्याच्या कमरेपर्यंत होतं आणि मुख्य प्रवाहात आल्यावर त्या प्रवाहाकडे पाठ करण्याऐवजी त्याने प्रवाह जिकडून येत होता तिकडे तोंड करण्याचा वेडेपणा केला होता. त्यामुळे जोरात येणाऱ्या प्रवाहाने तो उताणा पडून वाहू लागला आणि वेगानं वाहणाऱ्या प्रवाहाच्या खाली जाऊ लागला. मी अनवाणी होतो, त्यामुळे अणकुचीदार दगडदोंड्यांमध्ये मी हतबल होतो, पण पनवाला अणकुचीदार दगडदोंड्यांचं काहीच नव्हतं. त्याच्या जवळचं काठोडं त्यानं पटकन खाली टाकलं आणि क्षणाचाही विलंब न लावता झपाट्याने पळत पळत खालच्या अंगाला 50 यार्डावर नदीच्या प्रवाहात एक खडक घुसलेला होता, तिथं तो गेला. त्या ठिकाणी पाणी प्रचंड वेगानं वाहत होतं. त्या ओल्या निसरड्या खडकावर पनवा पालथा पडला आणि तो बुडत असलेला वाटाडा त्या खडकाळून वाहत जात असतानाच पनवानं त्याचे लांब केस पाण्यात हात घालून पकडले. मोठ्या अटीतटीच्या प्रयत्नानं त्यानं त्याला वर उडून खडकावर घेतलं. पनवा आणि भिजलेल्या उंदरासारखा दिसणारा तो वाटाड्या माझ्याजवळ आले. तेव्हा मी पनवाची पाठ थोपटली. त्या बुटक्या इस्माचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा मोठेपणा आणि शौर्य दाखवल्याबद्दल त्याला शाबासकी दिली. तर पनवा उलट थोडासा चकित होऊन माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला, छे याला नव्हे हो, त्याच्या पाठीला बांधलेला माझा तो डगला मला वाचवायचा होता. असो, हे तू काही का असेना, एक शोकांतिका टळली होती. तेवढ्यात माझी इतर माणसेही एकमेकांचे हात धरून नदी पार करून आली. मग झाली तेवढी वाटचाल आज पुरे असं म्हणून मी नदीच्या काठावरच रात्र काढायचं ठरवलं. पनवाचं गाव नदीच्या वरच्या अंगाला 5 मैलावर होतं, म्हणून तो गावाकडे गेला. त्यानं वाटाड्याला आपल्याबरोबर नेलं. आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा नदी ओलांडण्याची वाटाड्याला भीती वाटली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा शेवटचा बळी जिथे पडला होता त्या सानोली गावात शोध घ्यायला निघालो. वाटचाल करत करत संध्याकाळी आम्ही एका विस्तीर्ण दरीत पोहोचलो. आसमंतात कुठेही मनुष्यवस्ती नव्हती. तेव्हा उघड्यावरच रात्र काढायची असं ठरवलं. आम्ही आता नरभक्षकाच्या प्रदेशाच्या मध्यभागी होतो. जमीन ओलसर थंड होती. रात्री कोणाला शांत झोप लागले नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही सानवलीला पोहोचलो. आम्हाला पाहताच त्या चिमुकल्या खेड्यातल्या गावकऱ्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मोठ्या खुशीनं माझ्या माणसांसाठी एक खोली दिली आणि गवती छप्पर असलेला एक चौतारा मला दिला. हे खेडं एका डोंगराच्या कुशीत वसलेलं होतं. तिथून खाली एक दरी दिसत होती. दरी सोपान शेत होती. त्या शेतातून नुकतीच भाताच्या पिकांची कापणी झाली होती. दरीच्या पलीकडच्या डोंगराचा चढ फारसा उभट नव्हता. शेतापासून 100 यार्डावर जवळजवळ 20 एकराच्या पट्ट्यात झुडपाचं घनदाट जंगल होतं. या जंगलपट्ट्याच्या जरा वर एक खेडं होतं आणि डोंगर माथ्याच्या जरा खाली उजवीकडे दुसरं खेडं होतं. शेताच्या डावीकडं आणखी एक उभट चढाचा डोंगर होता. त्या बाजूनं दरी बंद करणाऱ्या त्या डोंगरावर गवत माजलं होतं. थोडक्यात त्या झुडपाच्या जंगलाच्या 3 बाजूला शेती होती आणि 4थ्या बाजूला गवताळ भाग होता. माझ्या न्याहारीची तयारी चाललेली असताना गावकरी माझ्या भोवती जमून गप्पा मारू लागले. नरभक्षकानं मार्चच्या 2ऱ्या पंधरवड्यात आणि एप्रिलच्या 15 पंधरवड्यात मिळून या भागात 4 माणसांचे बळी घेतले होते. समोरच्या डोंगर माथ्याच्या जरा खाली उजवीकडे जे खेडं होतं तिथं पहिला बळी पडला होता. झुडपाच्या जंगलाच्या वरच्या अंगाला जे खेडं होतं तिथे त्यानंतरचे 2 बळी पडले होते. शेवटचा बळी सानवलीत पडला होता. 4 बळी रात्री पडले होते. प्रत्येक वेळी नरभक्षकानं माणसाला मारून त्या झुडपाच्या जंगलात जवळजवळ 500 यार्ड आत नेऊन टाकलं होतं. त्याच्यानंतर सावकाश तो शिकारीवर ताव मारायचा, कारण त्या 3 खेड्यांमध्ये कोणाकडेच बंदूक नव्हती. लोक मृतदेह आणण्यासाठी जंगलात जायलाही घाबरायचे. नरभक्षकानं शेवटचा बळी 6 दिवसापूर्वी घेतला होता आणि मला माहिती देणाऱ्यांना खात्री दिली होती की बिबळ्या अजून त्या भागातच आहे.
सानोलीला येताना मी 2 बकरे विकत घेतले होते. त्या झुडपाच्या जंगलात बिबळ्या आहे हे गावकऱ्यांचं म्हणणं ताडून पाहण्यासाठी संध्याकाळी त्या बकऱ्यातला लहान बकरा घेऊन मी त्या जंगलाच्या कडेला बांधला. पण मी टेरणीसाठी जवळ बसलो नाही, कारण बसायला योग्य असं झाड जवळपास नव्हतं. शिवाय आकाशात काळे ढग जमत होते आणि रात्री पाऊस पडायची शक्यता होती. मला दिलेला चौथरा 4ही बाजूने उघडा होता, म्हणून त्या चौथऱ्याजवळ मी दुसरा बकरा बांधला. रात्री बिबळ्या गावात आलाच तर तो माणसांपेक्षा कोवळा बकरा जास्त पसंत करेल असा माझा अंदाज होता. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत त्या 2 बकऱ्यांचं जोरजोराने बे करून एकमेकांशी बोलणं चाललेलं होतं. म्हणजे बिबळ्या ते ऐकू येण्याच्या टप्प्यात नव्हता, पण त्यानं त्या वस्तीवर यायला काहीच हरकत नव्हती. चांगलं काहीतरी घडावं अशी प्रार्थना करून मी झोपलो. रात्री पावसाचा हलका शिडकावा झाला. सकाळी निरभ्र आकाशात सूर्य उगवला तेव्हा पानांवर आणि गवताच्या पात्यांवर पावसाचे थेंब चमकू लागले आणि पक्षी मंजूळ गाणी म्हणून दिवसाचं स्वागत करू लागले. माझ्या चौथऱ्याजवळचा बकरा शांतपणे चरत होता आणि मधूनच उगीच बे करत होता. तर दरीच्या पलीकडे बांधलेल्या बकऱ्याचा मुळीच आवाज येत नव्हता. न्याहारी तयार करण्याची नोकराला सूचना देऊन मी दरीच्या पलीकडे जिथे छोटा बकरा बांधला होता तिथं जायला निघालो. तिथं तो बकरा नव्हता. रात्री पाऊस पडण्याच्या आधीच बिबळ्यानं बकऱ्याला मारून दोरी तोडून बकऱ्याला ओढून नेलं होतं. त्यानंतर पाऊस पडल्यामुळे बिबळ्याच्या पावलांच्या आणि बकऱ्याला फरफटत नेल्याच्या खुणा धुवून गेल्या होत्या. पण त्यानं माझं फारसं नुकसान झालं नव्हतं, कारण बिबळ्या आपला बळी जिथं नेऊ शकेल अशी एकच जागा आसपास होती, ती म्हणजे झुडपाची ती घनदाट जंगलपट्टी. मारलेलं जनावर खात असलेल्या बिबळ्याकडे किंवा वाघाकडे दबकत जाणं हा शिकारीतला एक अत्यंत रोमहर्षक भाग असतो, हे खरं. पण परिस्थिती अनुकूल असेल तेव्हाच तसं करता येतं. इथं परिस्थिती मुळीच अनुकूल नव्हती. झुडपं इतकी घनदाट होती की मुळीच आवाज होऊन न देता हालचाल करणं अशक्य होतं. तेव्हा मी खेड्याकडे परतलो, न्याहारी केली आणि गावकऱ्यांना बोलवलं. भोवतालच्या प्रदेशाविषयी मला त्यांच्याशी सल्ला मसलत करायची होती. मारलेला बकरा बिबळ्याने फस्त केलाय की त्यातला काही भाग ठेवलाय हे तिथं जाऊन पाहणं आवश्यकच होतं, कारण बकऱ्याचा काही भाग नंतर खाण्यासाठी बिबळ्याने राखून ठेवला असेल तर मला जवळच दबा धरून बिबळ्याची वाट पाहत बसण्याची योजना आखायची होती. मी असा दबा धरून बसलो तर माझा सुगावा लागून बिबळ्या बिचकायची शक्यता होती का हेही पाहायचं होतं. समजा माझा सुगावा लागून बिबळ्या बिचकला तर त्याला तेथून निघून दुसरीकडे लपून बसता येईल असं एखादं ठिकाण, गर्द, राई वगैरे जवळपास आहे का हे मला गावकऱ्यांकडून जाणून घ्यायचं होतं. गावकरी म्हणाले की त्या जंगलापासून 2 मैलाच्या परिघात बिबळ्याला लपता येईल असं जंगल नाही, आणि 2 मैलावर जे जंगल आहे तिथं जायला त्याला बरीच शेतं तुडून जावं लागेल. दुपारी मी पुन्हा त्या झुडपाच्या जंगलात गेलो. बिबळ्याने बकऱ्याला जिथे मारलं होतं तिथून 100 यार्डावर बिबळ्याने बकऱ्याचे टाकलेले अवशेष मला दिसले. बकऱ्याचे खूर, शिंग आणि पोटाचा काही भाग. दुपारच्या वेळी बिबळ्या हे जंगल सोडून 2 मैलावरच्या दुसऱ्या जंगलात जायची शक्यता नसल्याने मी बुलबुल, कोतवाल, रंगीत चिमण्या आणि सातभाई या पक्ष्यांच्या मदतीने कित्येक तास दबकत बिबळ्याचा माग काढत होतो. हे पक्षी मला बिबळ्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती पुरवत होते. जवळच्या 3 खेड्यातल्या लोकांना जमवून त्यांच्या मदतीने हाकारा करून बिबळ्याला मोकळ्या जागेत आणून ठार मारण्याचा प्रयत्न मी का केला नाही असा प्रश्न कुणाला पडला तर त्याचं उत्तर एवढंच की तसं करण्यात हाकारा करणाऱ्यांच्या जीवाला मोठा धोका होता. आपल्याला मोकळ्या मैदानाकडे पेटाळलं जाते हे लक्षात येताच बिबळ्याने मागे वळून आपल्या मार्गात येणाऱ्या कोणावरही हल्ला केला असता. बिबळ्याला टिपण्याच्या माझ्या त्या अयशस्वी प्रयत्नानंतर मी त्या खेड्यात परतलो आणि हिवतापाने फणफणलो. पुढचे 24 तास मी त्या चबुतऱ्यावर गुंगीत पडून होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ताप उतरला आणि शिकार मोहीम पुढे चालू करायला मी तयार झालो. दरम्यान आदल्या रात्री माझ्या माणसांनी स्वतःहून दुसरा बकरा बिबळ्याने पहिला बकरा जिथे मारला होता तिथं नेऊन बांधला होता. पण बिबळ्याने त्याला स्पर्शसुद्धा केला नव्हता. हे बरंच झालं, कारण बिबळ्याला आता भूक लागलेली असणार. तेव्हा मी मोठ्या उमेदीने त्या तिसऱ्या संध्याकाळी माझ्या मोहिमेवर निघालो. झुडपाच्या जंगलाची जी बाजू खेड्याच्या दिशेने होती त्या बाजूला आणि 2 रात्रीपूर्वी जिथे बकऱ्याचा बळी गेला होता तिथून सुमारे 100 यार्डावर एक जुना ओक वृक्ष होता.
2 सोपान शेतांमधल्या 6 फूट उंचीच्या बांधावर हे झाड वाढलं होतं आणि ते बुंद्यापासूनच डोंगराच्या बाहेरच्या बाजूला इतकं वाकलेलं होतं की रबरी सोल असलेले बूट घालून मला त्या बुंद्यावरून सरळ चालत जाता येत होतं. जमिनीपासून 15 फुटावर आणि त्या बुंद्याच्या खालच्या बाजूला एक फांदी फुटली होती. त्या 2 सोपान शेतांपैकी खालच्या शेतांवर लोंबत असलेली ही फांदी फुटभर जाड असली तरी टेहळणीसाठी तिच्यावर बसणं फार गैरसोयीचं आणि धोक्याचं होतं, कारण ती पोकळ आणि केडलेली होती. पण त्या झाडाला तेवढी एकच फांदी होती आणि भोवतालच्या शेकडो यार्डाच्या परिघात दुसरं झाड नव्हतं, म्हणून मी त्याच फांदीवर बसण्याचा धोका पत्करायचं ठरवलं. या झुडप्याच्या जंगलात बिबळ्याच्या पावलाचे जे ठसे दिसले ते आणि त्या एकाकी घरातल्या स्त्रीला मारणाऱ्या बिबळ्याच्या पावलाचे एप्रिलमध्ये पाहिलेले ठसे अगदी मिळते जुळते होते. त्यावरून आता मी ज्या बिबळ्याची वाट पाहत होतो तो पानाचा नरभक्षक होता याबद्दल माझी खात्री पटली. म्हणून मी माझ्या माणसांना व भाबडीच्या खूपशा डाळ्या तोडून आणायला सांगितलं. मग बुंद्याच्या बाजूला पाठ करून आणि फांदीला समांतर असे पाय पसरून मी त्या फांदीवर बसलो. नंतर भाबडीच्या लांब लांब काटेरी डाळ्यांचे भारे बांधून घेऊन मग त्या जुड्या मजबूत दोरीनं झाडाच्या खोडाला घट्ट बांधायला मी माझ्या माणसांना सांगितलं. माझ्या या बारीक सारीक सूचना त्यांनी काटेकोरपणे पाळल्या, म्हणूनच माझा जीव वाचला यात शंका नव्हती. 10 ते 20 फूट लांबीच्या त्या बाबळीच्या डाळ्यापैकी कित्येक डाळ्या झाडाच्या दोन्ही बाजूनी बाहेर आल्या होत्या. तूल सांभाळण्यासाठी धरायला मला दुसरं काही नसल्यामुळे माझ्या दोन्ही बाजूला आलेल्या डाळ्या गोळा केल्या आणि काखांमध्ये मी घट्ट धरल्या. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझी सर्व तयारी पूर्ण झाली. मी फांदीवर नीट ठाण मांडून बसलो. कोटाची कॉलर उलगडून सरळ उंच केली आणि गळा झाकला. हॅट मागच्या बाजूला खाली नेली आणि मानेची मागची बाजू झाकली. गळ्याला आणि मानेला तेवढंच संरक्षण. माझ्यासमोर 30 यार्डावर जमिनीत एक खुंट ठोकून त्याला बकरा बांधला होता. माझी माणसं शेतात विड्या उडत बोलत बसली होती. आतापर्यंत त्या जंगलपट्टीत संपूर्ण शांतता होती, पण आता सातभाईने धोक्याची सूचना देणारा कर्कश आवाज काढला. आणखी 1-2 मिनिटांनी पांढऱ्या गळ्याच्या कित्येक रंगीत चिमण्यांनी कलकलाट केला. डोंगर भागात शिकाऱ्याला सूचना देणारे हे 2 अत्यंत विश्वसनीय पक्षी. त्यांचा आवाज ऐकताच मी माझ्या माणसांना निघून जाण्याची खूण केली. ते ताबडतोब निघाले. जातानाही त्यांच्या गप्पा चालूच होत्या. तेवढ्यात इकडं बकऱ्याचं सुद्धा बेबे सुरू झालं. पुन्हा अर्धा तास काहीच घडलं नाही. मग त्या खेड्याच्या वरच्या अंगाला सूर्य डोंगराआड मावळत असताना झाडावर माझ्या वरच्या अंगाला असलेले 2 कोतवाल उडाले आणि मी आणि जंगलपट्टी यांच्या मधल्या मोकळ्या जागेत कुणा जनावरांना सतवू लागले. थोड्या वेळापूर्वी बेबे करताना बकऱ्याचं तोंड त्या खेड्याकडे होतं. आता त्यानं उलट वळून माझ्याकडे तोंड केलं आणि बेबे थांबवलं. बकऱ्याचं बारकाईने निरीक्षण केल्यानं मला कोतवाल ज्यांना सतावत होते आणि बकऱ्याचं ज्यांच्याकडे लक्ष होतं त्या जनावराच्या हालचालीचा अंदाज येत होता. आणि ते जनावर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून बिबळ्याच होता याची मला खात्री होती. वद्य पक्षाची चतुर्थी किंवा पंचमी असावी. सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्यामध्ये बराच वेळ काळोख राहणार होता. अशा काळोखात बिबळे येईल याची आधीपासून अंदाज असल्याने मी 12 बोरवाली दुहेरी नळ्याची शॉटगन गोळ्या ठासून आणली होती. कारण रायफलीच्या एका गोळ्यापेक्षा शॉटगनमधून एका पाठोपाठ सुटणाऱ्या 8 गोळ्यांनी बिबळ्या जायबंदी होण्याची शक्यता जास्त होती. त्या काळात भारतामध्ये रात्रीच्या शिकार मोहिमेत उपयोग करता येतील असे विजेचे दिवे किंवा विजेऱ्या नव्हत्या. काळोखात शक्य तितका अचूक दिशेला नेम देण्यासाठी त्या काळी एकच युक्ती करत असत, ती म्हणजे बंदुकीच्या नळीच्या तोंडाशी पांढऱ्या कापडाची पट्टी बांधणे. पुन्हा बरीच मिनिटं काही झालं नाही आणि मग मी धरलेल्या बाबळीच्या डहाळ्या मागच्या बाजूला किंचित ओढल्या जाऊ लागल्या. त्या काटेरी डहाळ्या बुंध्याला बांधण्याच्या माझ्या दूरदृष्टीचं मला कौतुक वाटलं, कारण त्या काटेरी डहाळ्यांमुळे बिबळ्या पुढे येऊ शकत नव्हता. एरवी मला काही त्या फांदीवर उलटं वळून त्याच्यावर नेम धरणं शक्य नव्हतं आणि कोटाची कॉलर आणि हॅट यांनी तर फारसं संरक्षण होऊ शकत नव्हतंच. आता माझी गाठ नरभक्षकाचीच होती यात शंकाच नव्हती. आणि नरभक्षक सुद्धा कसा, तर हट्टाला पेटलेला. काट्यावर पाय ठेवून झाडावर चढता येत नाही हे पाहून त्यानं आधी डहाळ्या ओढायचा प्रयत्न केला होता.
अशा प्रकारे डहाळ्या ओढल्यानंतर डहाळ्याचे जाड देठ त्याला तोंडात धरता आले. ते तोंडात धरून तो जोरजोराने ओढू हलवू लागला आणि डहाळ्याची दुसरी टोकं मी धरलेली असल्यामुळे मी बुंध्याकडे खेचला जाऊ लागलो. आतापर्यंत जो काही उजेडाचा अंश शिल्लक होता तोही संपला. मिट्ट काळोख पसरला. काळोखातच माणसांना मारणाऱ्या बिबळ्याचा आत्मविश्वास आता वाढला आणि माझा खचला. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी हा काळोखात जास्तीत जास्त हतबल असतो. त्याचा धीर जवळजवळ सुटतो, निदान माझा तरी. रात्रीच्या वेळी 400 मनुष्य बळी घेतल्याने बिबळ्याला माझी अजिबात भीती वाटत नव्हती. म्हणूनच त्या डहाळ्या ओढताना तो पलीकडच्या खेड्यात बसून इकडं कान लावलेल्या माझ्या चिंतातूर माणसाला ऐकू जाईल इतक्या मोठ्यानं गुरगुरत होता. मला नंतर कळलं की त्या गुरगुरण्यानं ती माणसं भयभीत झाली होती. पण इकडं माझ्यावर मात्र बिबळ्याच्या गुरगुरण्याचा बरोबर उलटा परिणाम होत होता. कारण त्या आवाजामुळे मला तो कुठे असावा आणि काय करत असावा याचा अंदाज होत होता. उलट त्याचा आवाज थांबला की मला अधिक भीती वाटायची. कारण बिबळ्याची पुढची चाल कोणती असेल याचा अंदाज त्याच्या निस्तब्धतेतून मला लागत नव्हता. अनेकदा बिबळ्या खूप जोराने डहाळ्या ओढायचा आणि एकदम सोडून द्यायचा आणि त्यामुळे मी तोल जाऊन खाली पडतोय की काय असं व्हायचं. आता काळोख होता आणि मला धरून ठेवता येईल असं काही स्थिर भक्कम नव्हतं. अशा परिस्थितीत जर बिबळ्याने उडी मारली आणि त्याचा मला नुसता स्पर्श झाला तरी मी धाडकन खाली कोसळलो असतो. अशाच एका जीव घेण्या निस्तब्धतेनंतर बिबळ्याने शेताच्या त्या उंच बांधावरून खाली उडी मारली आणि बकऱ्याकडे धाव घेतली. नीट बघून नेम धरता येईल अशी आशा बाळगून आणि तो बकऱ्याकडे पोहोचण्यापूर्वी त्याला टिपायला वेळ मिळावा या हेतूने मी बकऱ्याला माझ्या झाडापासून 30 यार्ड अंतरावर बांधलं होतं. पण आता काळोख असल्यामुळे माझं झाड आणि बकरा यांच्या मधल्या मोकळ्या जागेत धावणाऱ्या बिबळ्याला टिपणं आणि बकऱ्याला वाचवणं मला शक्यच नव्हतं. बकरा पांढरा असल्याने त्या काळोखात मला त्याच्या ठिकाणी अस्पष्ट आकारीन असं काहीतरी असल्याचं जेमतेम दिसत होतं. बकऱ्याची धडपड थांबेपर्यंत मी थांबलो आणि मग बिबळ्या कुठे असेल याचा अंदाज करून नेम धरला आणि चाप ओढला. पार उडताच बिबळ्या रागारागाने डोरकल्याचा आवाज आला आणि तो मागच्या बाजूला उसळी मारून दुसऱ्या एका उंच बांधावरून त्या पलीकडच्या शेतात गेला असं काहीतरी मला अस्पष्ट दिसलं. त्यानंतर 10-15 मिनिटं मी बिबळ्याचा काही आवाज येतो का याची वाट पाहिली आणि मग माझ्या माणसांचा आवाज आला. ओ सर, आम्ही येऊ का असं ते विचारत होते. जरा उंच भागातून त्यांनी यायला हरकत नव्हती. मी त्यांना म्हटलं, पाईनच्या मशाली पेटवा आणि नंतर मी सांगेन तसं करा. पाईन वृक्षाच्या लाकडात भरपूर राळ असते. त्या लाकडाच्या 1.5 फूट लांबीच्या चिरफळ्यापासून कुमाऊ विभागातले लोक मशाली बनवतात. त्या मशाली लख्ख प्रकाश देतात. काळोखात प्रकाश देणारे याखेरीज दुसरं साधन त्या डोंगराळ भागातल्या लोकांना ठाऊकच नाही. बराच आरडाओरडा आणि धावधाव केल्यानंतर सुमारे 20 माणसं त्या खेड्यातून निघाली. त्यातल्या प्रत्येकाकडे मशाल होती. माझ्या सूचनांप्रमाणे मी जिथे होतो त्या शेताच्या वरच्या अंगाला गोल फिरून ते माझ्या मागच्या बाजूने माझ्या झाडाकडे आले. आधी माझ्या झाडाच्या बुंध्याला बांधलेल्या त्या काटेरी डहाळ्या काढून टाकल्या. मग झाडावर चढून त्यांनी मला उतरायला मदत केली. कारण त्या अवघड आणि अडचणीच्या जागी सतत बसून माझ्या पायात गोळे आले होते. बकरा जिथे मरून पडला होता ते शेत मशालीच्या उजेडात उजळून निघालं. पण त्या पलीकडच्या सोपान शेतात काळोख होता. मंडळींनी एकमेकांना विड्या दिल्या. मी त्यांना सांगितलं, मी बिबळ्याला जखमी केले एवढं नक्की, पण तो नेमका किती जखमी झाला ठाऊक नाही. आता आपण गावात परत जाऊया. उद्या सकाळी मी त्या जखमी बिबळ्याचा शोध घ्यायला येईन. गावकऱ्यांची निराशा झाली. एक एक जण बोलू लागला, साहेब, तुमच्या गोळीनं बिबळ्या जखमी झाला असला तर एव्हा तो मेला असेल. आम्ही एवढं जण आहोत आणि तुमच्याकडे बंदुकासुद्धा आहेत, तेव्हा आता शोध घेण्यात काही धोका नाही. निदान त्या बांधापर्यंत तरी जाऊया आणि बिबळ्याचा रक्ताचा माग दिसतो का पाहूया. या बिबळ्याचा शोध घ्यायला ताबडतोब जावं की जाऊ नये याविषयी अशा प्रकारे बरीच भोवती न भोवती झाल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन नाराज येण्यास बांधापर्यंत जाऊन त्या खालच्या सोपान शेतात वाकून पाहायला संमती दिली. त्या लोकांची विनंती मान्य केल्यानंतर मी त्यांना म्हटलं, पण तुम्ही सर्वांनी मशाली उंच धरून माझ्या पाठोपाठ रांगेने यायचं आणि बिबळ्याने उसळी मारली तर मला काळोखात सोडून पळून जायचं नाही. आहे कबूल?
सर्वांनी ते कबूल केलं. मशाली आणखी चांगल्या पेटवून आम्ही सर्वजण निघालो. मी पुढे आणि मध्ये 5 यार्डाचं अंतर राखून माझ्या मागे रांगेने बाकीची माणसं. बकऱ्यापर्यंत 30 यार्ड आणि त्यापुढे बांधापर्यंत 20 यार्ड हूं की चू न करता अत्यंत सावधपणे हळूहळू आम्ही पुढे जात होतो. आम्ही बकऱ्यापर्यंत पोचलो तेव्हा आता रक्ताचा माग बघायला आम्हाला वेळ नव्हता. खालच्या शेताच्या पलीकडच्या भागावर प्रकाश टाकला. बांधाच्या जसे जसे जवळ जाऊ लागलो तसतसा त्या शेताचा जास्त भाग दिसू लागला. खालच्या शेताचा अगदी अलीकडच्या भागाच्या अरुंद पट्टा काळोखात राहिला असतानाच एकाएकी बिबळ्या रागारागाने डुरकला आणि उसळून बांधावर आला आणि पूर्णपणे माझ्या दृष्टीला पडला. उसळून हल्ला करणाऱ्या बिबळ्याचं रागारागाने डुरकणं भीतीदायक असतं एवढं खरं. वाघाला खंबीरपणे तोंड देणारा हत्तीचा कळप बिबळ्याने हल्ला करताच मागं वळून सैरावैरा धावू लागल्याचं मी पाहिले. त्यामुळे या बिबळ्याने उसळी मारताच निशस्त्र असलेल्या माझ्याबरोबरच्या सर्व माणसांनी एकदम गुमजाव करून धूम ठकली तेव्हा मला आश्चर्य वाटलं नाही. माझ्या सुदैवानं पळता पळता ते एकमेकावर धडकले आणि त्यांनी हातातल्या सैलपणे धरलेल्या पाईंच्या काही जळत्या चिरफळ्या जमिनीवर पडल्या आणि तिथं जळत राहिला. त्याच्या उजेडात मला चित्त्याच्या छातीत गोळी झाडता आली. मी गोळी झाडल्याचा आवाज ऐकताच ते पळणारी माणसे एकदम थांबली. त्याच्यापैकी एकाचं वाक्य माझ्या कानावर आलं, चे नाही, ते रागवणार नाहीत आपल्यावर, त्यांना ठाऊक आहे, त्या नरभक्षकामुळेच आपली गाळण उडाली. खरंय, काही वेळापूर्वीच्या त्या फांदीवरच्या माझ्या अनुभवावरूनच मला माहीत होतं की नरभक्षकाच्या भीतीने माणसाचं धैर्य पार गळून जातं. पळून जाण्याविषयी म्हणाल तर मी जर त्या मशाल्यावाल्यापैकी असतो तर मी पळणाऱ्यांमध्ये सर्वात पुढे असतो. तेव्हा मी रागवण्यासारखं काही नव्हतं. त्यांना समोर उभं राहण्यानं त्यांना मला तोंड द्यावं लागेल आणि अवघडल्यासारखं वाटेल म्हणून मी खाली वाकून बिबळ्याचं निरीक्षण करत असल्याचं सोंग केलं. ताबडतोब ते माघारी वळून 2-2, 3-3च्या गटांनी माझ्याकडे परत आले. ते सर्वजण जमल्यावर मी वर न पाहता त्यांना विचारलं, बिबळ्याला बांधून गावात नेण्यासाठी बांबू आणि दोरी आणली की नाही? ते उत्साहाने म्हणाले, हो हो, तुम्ही ज्या झाडावर बसला होता त्या झाडाखालीच आम्ही बांबू आणि दोरी ठेवली. मग आणा बघू चटकन, मी म्हणालो. मला लवकर गावात जाऊन कपभर गरम गरम चहा प्यायचा आहे. उत्तरेकडून येणाऱ्या रात्रीच्या विलक्षण गार वाऱ्याने मला परत हिवता भरू लागला होता आणि त्या प्रसंगातली सगळी उत्सुकता, रोमहर्षकता संपलेली असल्यामुळे आता मला चालणंही जड जात होतं. त्या रात्री कित्येक वर्षात प्रथमच सानोलीतली माणसं निश्चितपणे झोपली.